ओके. सो नेक्स्ट मेसेज आहे ऑन व्हॉट्सअप अँड ते पण एका मुलीचा आहे. अँड 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 हां, तर त्या मुलीचं नाव आहे रश्मी. ओके. सो आता देतो मी तिला सजेशन. तर तिचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का? तिचा प्रॉब्लेम हा आहे की तिच्या मुलासोबत रिलेशनशिपमध्ये आहे, तर तो मुलगा कुठे ना कुठेतरी पूर्णपणे डिस्टर्ब झालेला आहे बाय माइंड. ओके. म्हणजे तो मेंटली स्टेबल नाही आहे. फॉर लाईक का स्टेबल नाही आहे? तर स्टेबल ह्यासाठी नाही आहे जस्ट बिकॉज त्याच्या लाईफमध्ये त्याच्यावर खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि ती म्हणजे त्याच्या ताईचं लग्न, त्याच्यासाठी घर एक, म्हणजे त्याच्या स्वतःच्या पैशाचं घर, अँड त्याच्या ताईचं लग्न, अँड त्याचं पण लग्न ऑब्व्हियसली समोर जाऊन, अँड त्याची मॉमची पण त्याच्या काळजी घ्यायची आहे. त्याच्या डॅडबद्दल मला नाही माहिती काहीच. ओके. सो ही जी एक मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तर ह्या गोष्टीला घेऊन तो कुठेतरी खूप जास्त डिसअपॉइंटेड आहे की लाईक मी काय करू. म्हणजे खूप जास्त विचारात पडतो नेहमी अँड टेन्शनमध्ये असतो ऑलवेज. अँड त्याच कारणामुळे आपल्या गर्लफ्रेंडसोबत तो लाईक स्टेबल राहून बरोबर आपल्या गर्लफ्रेंडसोबत तो म्हणजे नाही बोलू शकत आहे बाय माइंड अँड हार्ट. लाईक मे बी असं करू आपण, मे बी तसं करू, बाबी हे झालं ते झालं, लाईक असं काहीतरी तो म्हणजे लाईक नॉर्मल नाही बोलू शकत आहे. कुठं ना कुठेतरी लाईक खूप जास्त डिप्रेशनमध्ये आहे, खूप जास्त टेन्शनमध्ये आहे. अँड जसं बोलतो आपण टेन्शनमध्ये असताना तसं बोलतो आहे तो पूर्ण घाबरल्यासारखं, किंवा मग त्याला बोललं काही नाही सुचणार, किंवा मग जर समोरची जर मुलगी काही बोलत असणार तर त्याला काय बोलायचं त्यावर हे नाही समजणार. आणि मग तो सडनली फोन ठेवून देतो, किंवा मग हे सांगत असतो की यार मला खूप टेन्शन आहे अँड ह्याच गोष्टीचं टेन्शन आहे. टेन्शन काय आहे म्हटलं तर मग मॉम सीस अँड घर असं बोलतो. सो मी त्याला फक्त हे बघ डिअर रश्मी, तुला मी हेच सांगायला सांगणार त्याला की हे बघ, लाईफमध्ये आपल्या कोणती पण गोष्ट जर आपल्याला अचीव करायची असेल, आता आपल्याला जर ठीक आहे, आता माझ्या पप्पाजीची एक स्कूल असणार, हां फॉर एक्झाम्पल माझ्या पप्पाजीची एक स्कूल आहे अँड मी आहो आता 5th स्टँडर्डमध्ये. ओके. तर आता मला आहे ना 10th स्टँडर्डची नाही का एक्झाम द्यायची आहे. का? कारण मला द्यायची आहे. मॅट्रिक पास व्हायचं आहे ना मला एका झटक्यात, म्हणून. ओके. सो मला एका झटक्यामध्ये आहे ना मला मॅट्रिक पास व्हायचं आहे. तर मला 5th नंतर डायरेक्ट मला 10thचीच द्यायची आहे एक्झाम. का? कारण माझ्या पप्पाजीची स्कूल आहे अँड मला काही टेन्शनच नाही, प्रॉब्लेमच नाही ना. सो असं नसते. म्हणजे कसं, सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात. आता माझ्या पप्पाची स्कूल असून पण मी डायरेक्ट 10thची एक्झाम नाही देऊ शकत. का? बिकॉज तिकडे पण काहीतरी रूल्स अँड रेग्युलेशन असतात ना, काहीतरी त्यांच्या पॉलिसीज असतात ना. सो ह्या गोष्टीला आपण लक्षात घेऊन आपल्या लाईफमध्ये आपण फोकस राहिलो पाहिजे, केलं पाहिजे. आपण बाय माइंड आपण स्टेबल राहिलो पाहिजे. तो मी तुला फक्त हेच सांगायला त्याला सांगणार की त्याला सांग, कोणत्या पण गोष्टी करताना आपल्या मनात, आपल्या डोक्यात आपण धीर ठेवून कोणत्या पण गोष्टी करायच्या. लाईक पेशन्स हवा आहे प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक याच्यामध्ये. असा इझिली कोणत्या गोष्टी आपण अचीव नाही करू शकत ना. आपण लाईक एक खूप मोठा बिझनेसमॅन आहे आणि त्याला तो म्हणजे 1 करोडची किंवा 2 करोडची मग म्हणजे एका आपल्या बिझनेस प्रॉपर्टीमधून बघत आहे, ते पण 2 महिन्यात, 3 महिन्यात, 6 महिन्यात, 5 महिन्यात, एका वर्षात इतक्या इझिली नाही होत ते. त्याला खूप जास्त मेहनत करावी लागते त्यासाठी. दिवस रात्र मेहनत करणार तो, मग त्यानंतर आपल्या अकॉर्डिंग लाईक त्याच्या अकॉर्डिंग तो सगळ्या गोष्टी करणार, तेव्हा कुठे ते अचिव्हमेंट त्याला सक्सेस होणार. आणि काय माहिती 1 करोडच होणार की मग 50 लाख होणार की मग काय होणार असं. सो प्रत्येक गोष्टीमध्ये पेशन्स हवा आहे. ओके. अँड तुझा जो कोणी बॉयफ्रेंड आहे, सो त्याला सांग की इतक्या इझिली नसतात म्हणा, इतक्या इझी नसतात म्हणा कोणत्या पण गोष्टी आपल्याला म्हणजे सहजासहजी असं हातात घेऊन येणं. ओके. त्या गोष्टीसाठी तशी मेहनत करावी लागते म्हणा आपल्याला. म्हणा एन्जॉयमेंट हा वर्डच काढून टाकावा लागते म्हणा आपल्या लाईफमधून म्हणा. एन्जॉयमेंटचा हा पूर्णपणे वर्ड आपल्या लाईफमधून काढावा लागते म्हणा. एन्जॉयमेंट, एन्जॉय, एन्जॉयमेंट ह्या दोन म्हणजे एन्जॉय ह्या वर्डमध्ये बघ 5च शब्द आहेत, पण त्याची स्पेलिंग खूप लोकांना कमी येते. का? का कमी येते? बिकॉज एन्जॉय करायला सगळ्यांनाच येते, एन्जॉय बोलता पण सर्वांना येते, बट एन्जॉयची स्पेलिंग खूप कमी लोकांना माहीत आहे. दॅट मीन्स जेवढा हा इझी शब्द आहे बोलायला, तेवढाच हार्ड आहे आपल्याला लिहायला. आणि ज्यांना स्पेलिंग नाही आहे त्यांचा तर काही प्रश्नच नाही, ते तर पूर्ण चुकणारच. सो ह्या एक्झाम्पलमधून तुला मी हेच सांगणार की जेवढा इझी त्याला वाटत आहे त्याच्या करिअरमध्ये सगळ्या गोष्टी याव्यात. मॉम सीज घर हे 3 गोष्ट तो बोलून एका सेकंदात मोकळा झाला, पण ह्या तिन्ही गोष्टी एक एक सुद्धा जरी व्हायला इतका वेळ लागतो ना की तो कधी विचार पण नसेल केला. म्हणजेच स्पेलिंग येणाऱ्याला लिहिण्यासाठी ते किती इझी असते, अँड न स्पेलिंग येणाऱ्याला लिहिण्यासाठी ते किती हार्ड असते, हे सांगायचं आहे मला तुला यामधून. ओके. सो बघ, ज्याच्यामध्ये पेशन्स आहे, जो धीर धरू शकतो, जो म्हणजे खरंच वेट करू शकतो आणि मेहनत करू शकतो, तो व्यक्ती
नेहमी टेन्शन फ्री राहून सगळ्या गोष्टी आपल्याबरोबर करतो. आपल्या लाईफमध्ये एक आपल्याला गोल बनवायचा असतो, की हे बघ आपण जरी रिलेशनशिपमध्ये असणार ना तरी आपण नाही का त्या गोष्टी नाही करायच्या ज्या आपल्याला म्हणजे म्हणजे लाईक आपण बोलतो ना की यार लाईफ आहे एन्जॉय करना चाहिए. हा सेंटेन्सच पूर्ण चुकीचा आहे यार. आपल्या लाईफमध्ये जेव्हा आपला एक वेगळा काहीतरी गोल आहे आपल्या फ्युचरला घेऊन, मग तो फ्युचरचा गोल आपण पूर्ण कंप्लीट केला पाहिजे ना. तो नाही करता आपण आणि आपण एक रिलेशनशिपमध्ये आलो आणि तिच्यासोबत म्हणतो बाबू सोना जेवण केली मा नाही केली मा मग करणार मा मग मी तुला भरव का मा यामध्ये लागून आपण तर मग तो गोल तिथंच राहणार, तो लांबच जाणार, मग आपल्यापासून पुन्हा 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 आपल्यापासून तो लांब जाणार ना. सो म्हणून कधी पण कोणती पण गोष्टी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागते, पेशन्स ठेवावा लागतो. आपली आता 12th गेलो आपण, आता माझा झाला आहे अभ्यास, ठीक आहे. आता 2 महिने पूर्ण कोर्स शिकवून झाला मग अभ्यास पण होतो आपला. बट एक्झाम कधी असते, फरवरीमध्ये असते. आपण असं नाही म्हणू शकत ना की माझा एक्झाम झाला, सॉरी माझी स्टडी झाली आहे, प्लीज डिसेंबरमध्ये एक्झाम ठेवा ना यार. शिट मॅन, मी डिसेंबरमध्ये का नाही देऊ शकत यार, प्लीज शिट मॅन यार शिट. इतका टेन्शन येतं आहे मग मला. मग याला म्हणतात वेडेपणा. एक सायको पेशंट होता, सायको पेशंट लाईक इतकं पण माहिती आहे त्याला की फरवरीमध्ये एक्झाम आहे, मग वेट करणार 2 महिने पुन्हा स्टडी कर. म्हणजेच तुझ्या बॉयफ्रेंडला मला हे सांगायचं की तुझ्याकडे जेव्हा एवढा वेळ आहे तर मग तू पुन्हा कर ना मेहनत, पुन्हा कर ना सगळ्या गोष्टीची. ज्या तुला ज्या गोष्टी म्हणजे अचीव करायच्या आहे, तुझ्या एक स्वतःचं घर हवं आहे, तुला तुझी गर्लफ्रेंड हवी आहे, सॉरी तुझ्या सिस्टरचं लग्न करायचं आहे अँड तुला तुझं घर हवं आहे स्वतःचं, तर मग तेवढी मेहनत कर तू यार. तू स्वतःचा बिझनेस काहीतरी चालू कर, स्वतःच्या कोणत्या तरी जॉब करत असेल मग तिथून काहीतरी पैसे जमाव अँड सेविंगला टाक काही पैसे, आणि जो काही खर्च आहे तुझा स्वतःचा तो कमी कर. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण मेंटेन करू शकतो ना तरच आपण त्या गोलपर्यंत आपल्या पोहोचू शकतो. आपण पागलसारखे विचार करून ह्या सगळ्या गोष्टीला घेऊन टेन्शन नाही घेऊ शकत की माय गॉड यार शिट मला फक्त आणि फक्त माझ्या सिसचं लग्न करायचं आहे आणि माझं घर करायचं आहे आणि मला हे करायचं आहे ते करायचं आहे. हा बोलून नसते करायचं, दाखवायचं असते करून आपल्याला. ओके. आणि जेव्हा आपण बोलतो ना आपल्या कुणाजवळ तरी, तर आपल्याला त्याला असं टेन्शन नाही द्यायचं राहत, किंवा आपल्याला त्याला टेन्शनमध्ये आहो आपण हे रिअलाईज नसते करायचं. त्याला हे सांगायचं असते की देख भाई मैं तुझे करके दिखाऊंगा, देख मेरी जान मैं तुझे करके दिखाऊंगा, मी तुला हे करूनच दाखवणार, ट्रस्ट मी. असं बोलून त्याला रिअलाईज करायचं असते की यार या बंदे में सच में दम आहे. हा बघ ना यार किती पॉझिटिव्ह बोलतोय, हा याचा बघ ना यार काय कॉन्फिडन्स आहे यार, वाव मॅन. असा असा नाही की बे यार काय बोलतोय यार काय, याचे बघ याचे ड्रीम्स बघ आणि याची बघ तो कोणत्या वेमध्ये बोलतोय बघ, किती निगेटिव्ह आहे यार तो बघ, असा. सो असं कधीच नसते बोलायचं का, कारण समोरचा आपल्याला निगेटिव्ह घेऊन मग त्याच पद्धतीमध्ये आपल्यासोबत बोलणार. पण तेच जर आपण कॉन्फिडंट होऊन आणि जर पॉझिटिव्ह वेमध्ये जर बोललो ना, तर समोरचा पण एक जो व्यक्ती आहे तो आपल्याला चांगलाच काहीतरी म्हणजे मार्गदर्शन करणार, त्याच्या अकॉर्डिंग त्याला जे काही समजते त्याबद्दल. तो एक जरी शब्द सांगितला ना तरी आपल्याला खूप मस्त वाटणार, खूप बरं वाटणार. सो ह्या पद्धतीने आपण विचार करायला पाहिजे आपल्या लाईफमध्ये. असं नसते की माझ्या पण लाईफमध्ये खूप मोठा गोल आहे मला अचीव करायचा आहे, पण मी असं नाही वेळासारखं काय पण म्हणजे हे करत टेन्शन घेते अँड ऑल. असं नसते करायचं. ज्या गोष्टी आपण करत आहोत त्या गोष्टीमध्ये आपण सुखी असलो पाहिजे, स्वतःला सेफ, स्वतःला लाईक हॅपी ठेवायचा प्रयत्न करायचा कधी पण कोणत्या पण सिच्युएशनमध्ये. स्वतःला जर आपण हॅपी ठेवू शकत असणार तर आपण आपल्या लाईफमध्ये कोणता पण गोल अचीव करण्यापासून मागे नाही थांबू शकत. ओके, दॅट्स इट, टेक केअर. हा नेक्स्ट मेसेज आहे एका मुलीचाच आहे ऑन व्हॉट्सअप. साक्षी नाम आहे इस लड़की का. तर प्रॉब्लेम काय माहिती आहे का हिचा, प्रॉब्लेम हा आहे की हिचा जो बॉयफ्रेंड आहे तो बॉयफ्रेंड म्हणतो म्हणजे त्याची गर्लफ्रेंड होती आधी आणि ब्रेकअप झाला मग, आणि तिचं लग्न पण झालं आहे त्याच्या एक्स गर्लफ्रेंडचं. या पण मुलीचा एक्स बॉयफ्रेंड होता. ओके. सो दोघांचे पण हे सेकंड प्रेम आहे. ओके. ज्या दिवशी त्याच्या एक्स गर्लफ्रेंडचा बड्डे होता, म्हणजे मुलाच्या एक्स गर्लफ्रेंडचा बड्डे होता, तर त्याने स्टेटस ठेवला होता. तर ह्या मुलीने म्हटलं की तू स्टेटस का ठेवला. तर ह्याने बोलला की मी फक्त विश केलं तिला, कारण तिने पण मला माझ्या बड्डेला विश केलं होतं म्हणून. तर मग ती बोलली ओके. तर मग त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने आहे ना स्टेटस बघितला पण त्याला रिप्लाय नाही केला. तर त्याला राग आला. मग त्याने परत एक न्यू स्टेटस ठेवला की लोक स्टेटस बघून पण रिप्लाय नाही देत. मग ह्या मुलीला डाऊट आला अँड राग पण आला की तू असं का टाकला आहेस, तू विश केला ना बड्डे विश, मग रिप्लाय द्यायचा की नाही तो तिचा प्रश्न आहे ना, मग तू का असं टाकला आहेस. तर मग तो लगेच तिच्यावर चिडला अँड मग मला तिने स्क्रीनशॉट सेंड केले तिचे आणि तिच्या बॉयफ्रेंडचे. सो मी ते रीड केलं अँड त्यामध्ये तो आर्ग्युमेंट करत आहे आणि तो पण असा बोलत आहे की, आणि म्हणजे ही पण बोलली होती की जसं तुला नाही आवडत जसं तुला नाही आवडत मी माझ्या एक्स बॉयफ्रेंडसोबत बोललेला, तसं मला पण नाही आवडत तू तुझ्या एक्स गर्लफ्रेंडसोबत बोललेला. मग विषय संपला ना. तर मग ह्या गोष्टीला घेऊन यांच्यामध्ये आर्ग्युमेंट झाली
ओके. सो मला कुठेतरी असं वाटते की तुझा जो बॉयफ्रेंड आहे, ओके, तर तुझा बॉयफ्रेंड कुठेतरी अजून पण तो आपल्या पहिल्या प्रेमाच्या आठवणीमध्ये जगत आहे. म्हणजे लाईक तिला तो पूर्णपणे विसरू नाही शकला आहे, ठीक आहे. सो त्याला म्हण की हे बघ म्हणा, जेव्हा आपण एका आधीच्या रिलेशनशिपमधून पूर्णपणे मूव ऑन नाही करू शकत ना म्हणा, म्हणजे मूव ऑन नाही करत ना जेव्हापर्यंत, तर तेव्हापर्यंत आपण त्याच झोनमध्ये आणि त्याच गोष्टीमध्ये आपण रमून असतो म्हणा. आणि त्यामुळे आपण आपला जो बॉयफ्रेंड असतो नवीन, आपली गर्लफ्रेंड असते नवीन, तर आपण त्यांना आपलं हवं तेवढं प्रेम किंवा खरं मनापासून प्रेम नाही देऊ शकत म्हणा, नाही करू शकत म्हणा. सो प्लीज तुझा जो काही पास्ट होता तो विसरण्याचा प्रयत्न कर. विसरण्याचा प्रयत्न म्हणजे लाईक व्हॉट, हे काही मेडिसिन नसते विसरण्याचा प्रयत्न कर म्हणजे. ओके. सो हे विसरणं म्हणजे फार अवघड असते, बिकॉज आफ्टर ओव्हरऑल ते प्रेम आहे, रिलेशनशिप आहे, आणि फर्स्ट प्रेम आहे. लाईक कधी पण लाईफमध्ये आपण कोणती पण फिलिंग जेव्हा फर्स्ट टाईम घेतो तर ते आपण सहजासहजी नाही विसरू शकत ना. आता फॉर एक्झाम्पल आपण फर्स्ट टाईम जर कुठेतरी गेलो, हां, अशा एकाच ठिकाणी जिथं फिरायला किंवा मग कोणासोबत लाईक, तर ते आपण कधी विसरतो का? नाही विसरत असं. ओके. सो तू तुझ्या बॉयफ्रेंडला म्हण की तुझ्या एक्स गर्लफ्रेंडबद्दल तुझ्या मनात अजूनही काही फिलिंग्स असतील तर प्लीज मला सांग, मला शेअर कर. तुला काही बोलू वाटत आहे तिला तर प्लीज माझ्याशी बोलते आणि मन मोकळा कर. अँड देन दॅट्स इट. म्हणजे अंदर जे पण तुझ्या अजून तिला घेऊन लपलेलं आहे, म्हणजे तुझ्या हृदयात जे असं खोलपर्यंत असं भागात असे दडलेलं आहे ना, ते आधी बाहेर काढ म्हणा. त्यानंतर माझी तिथे जागा जाईल म्हणा. तिथं नसेल तर मग म्हणजे जेव्हापर्यंत ते बाहेर नाही निघणार तेव्हापर्यंत मी बाहेरच असणार म्हणा, ती आत असणार म्हणा. मग तिला बाहेर काढून मी आत जाऊ दे म्हणा मला. म्हणजे जेणेकरून तुला फक्त आणि फक्त माझ्याबद्दल एक फिलिंग अँड एक लाईक असणार आहे म्हणा, काहीतरी वाटणार आहे म्हणा. बट तिला घेऊन नसणार आहे म्हणा. सो तो तिला घेऊन कुठंतरी थोडा इन्सिक्युअर फील होतो म्हणा. सॉरी, तिला घेऊन कुठंतरी तू थोडा डिस्टर्ब होतो म्हणा. अँड माझ्यासोबत तुला मग लाईक आता बघ, तर त्याची जशी एक्स गर्लफ्रेंड होती, ओके. सो त्याला जेव्हा जेव्हा त्याची आठवण येत असेल ना, तर तुला मेसेज किंवा तुझा कॉल बघून थोडा इरिटेट होत असेल, म्हणजे लाईक चिडचिड होत असणार, त्याला राग येत असणार खूप जास्त. ओके. आणि ही गोष्ट तेव्हाच घडते जेव्हापर्यंत आपण आपल्या लाईफमध्ये टोटली मूव ऑन नाही करत आपल्या पहिल्या रिलेशनशिपला विसरून. सो त्याला आधी हे गोष्ट कर म्हणा, त्याला स्वतःच्या मनातून तिला काढून टाकण्याचा प्रयत्न कर म्हणा, विसरण्याचा प्रयत्न कर म्हणा. तरच म्हणजे रिलेशनशिपमध्ये एक थोडासा चांगला म्हणजे लाईक एक गोष्ट घडणार अँड तुमचा जो रिलेशनशिप आहे तो थोडा चांगल्या प्लॅटफॉर्मवर येईल. ओके. अँड माय गॉड. अँड हां, बस झालं. सो कळलं. अँड तुझा परत एक मेसेज होता मला, बट तो मी तुला आय थिंक इन अ वन वर्ड सांगितलं होतं ना. एक मिनिट. हां, तू म्हटली होती की एक मिनिट. तुझ्या दीचं समजलं तुझ्या घरी अँड मॉम डॅड टेन्शनमध्ये आहेत. ओके. तर मी माझ्या बॉयफ्रेंडला हे सांगितलं, तर आज भेटला होता मला अँड मला बोलतो की काम करूया आपण आपण ब्रेकअप केलो आहे असं सर्वांना सांगू. म्हणजे पनवती लागणार नाही आपल्या ओके. गर्ल्स पनवती म्हणजे नजर न लागणे. ओके. ओके. पनवती लागणार नाही आपल्या मागे. हे काय आहे यार, नजर कुणाची कुणालाच नाही लागत पहिली गोष्ट. हे कोण मानतात. माय गॉड. हां, आपल्या मागे. नाहीतर मग मी एक काम करतो, एक फ्रेंडला सांगतो माझ्या की तुझ्या फॅमिलीच्या ओळखीच्या व्यक्तीसमोर मला चिपकून बस. म्हणजे तो असं बोलला की मी माझ्या फ्रेंडला सांगतो की या व्यक्तीसमोर तू मला चिपकून बस, मीन्स दुसरी मुलगी. अच्छा, म्हणजे तो दुसऱ्या मुलीला सांगणार की मला असं चिपकून बस, बघ 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 त्या मुलीचं कोणीतरी येत आहे, दादा येत आहे, भाऊ येत आहे, मम्मी येत आहे, बहीण येत आहे, चल 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 मला चिपक 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 चिपक. हां, बस. म्हणजे त्या बघणाऱ्या म्हणजे या मुलीच्या म्हणजे साक्षीच्या फॅमिलीमधून जर कोणी बघत असणार त्या मुलाला, त्या मुलीला असं चिपकून बसलेलं, तर दॅट मीन्स त्यांना असं खरंच वाटणार की ही त्याची गर्लफ्रेंड आहे अँड यांचा काही ब्रेकअप नाही आहे, म्हणजे यांचा ब्रेकअप झाला, यांचं काही रिलेशनशिप नाही आहे. सो हे पूर्णपणे चुकीचं आहे. ओके. म्हणजे आपल्याकडे दुसरा मार्ग पण आहे ना असं सांगण्यासाठी. दुसरा मार्ग हाच असणार आहे आपल्याकडे की सर्वांना सांगून टाकायचं आपण की आपला ब्रेकअप झाला आहे म्हणून. ठीक आहे. सर्वांना सांगून टाकायचं ब्रेकअप झाला आहे म्हणून. अँड त्यानंतर आहे ना काय करायचं, मग आपला जो कॉन्टॅक्ट असतो ना तो थोडा थोडा आहे ना कमी करायचा. म्हणजे लाईक घराजवळ भेटणं बोलणं असेल तर मग ते बंद करायचा. सहजासहजी जर म्हणजे ते कुठेतरी भेटणं बोलणं असेल तर ते थोडं कमी करायचं. ओके. अँड जरी भेटले कधी बोलायचं असेल तर मग जस्ट ॲज अ फ्रेंड असंच मजाक मस्ती केल्यासारखं जस्ट ॲज अ फ्रेंड बोलायचं किंवा मग तेही नाही बोलायचं. जेणेकरून लाईक जे आपण आधी करत होतो रिलेशनशिपमध्ये असताना त्या गोष्टी थोड्या कमी करायच्या आणि काही गोष्टी बंद करायच्या. जेणेकरून समोरच्या बघणाऱ्या व्यक्तीला
खरंच वाटणार की हां यांचं ब्रेकअप झालेलं आहे. दॅट्स इट. असं लोकांना चिपकून बसण्यामध्ये बाकीच्या मुलीला घेऊन दुसऱ्या हां कुठं ना कुठेतरी या मुलीला थोडं अनकम्फर्टेबल फील होणारच आहे, इन्सिक्युअर फील होणारच आहे, जेलस फील होणारच आहे ना ऑब्व्हियसली. जर ह्या मुलीने जर म्हटलं, तू पण एकदा बोल त्याला तुझ्या बॉयफ्रेंडला की मी पण एका मुलाला अशी चिपकून बसू का? तू बघ मग तुझ्या घरचे बघतील तर असं असं होणार. म्हणजे लाईक काहीतरी थोडा विचार करून बोलत जा म्हणा. असं काय आहे म्हणा म्हणजे हे रिलेशनशिपमध्ये म्हणजे आपल्या रिलेशनशिपला कोणाची पनोती नाही लागणार, कोणाची नजर नाही लागणार. व्हॉट द हेल यार, काही पण का नजर कोणाची कोणालाच नाही लागत, काहीच नाही लागत. ओके, फक्त आहे ना मला तशी मेंटॅलिटी नाही ठेवायची आणि आपण जे रिलेशनशिपमध्ये आहोत त्यावर वर्क करा, त्याच्या प्रॉब्लेम्सवर वर्क करा. अशा फालतू गोष्टी मनात ठेवून मेंटॅलिटी बनवू नका आणि फालतूच्या गोष्टी करू नका. दॅट्स इट. ओके, चलो, टेक केअर.